आता मात्र सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। ही निर्दोष मुक्तता होताना तीन महत्त्वाचे खरं तर निरीक्षण नोंदवण्यात आली। एक तर IDX प्रसाद पुरोहितांनी आणल्याचा कोणताही पुरावा नाही असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे। मोबाईलमधून कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत, फिंगरप्रिंट मॅच झालेले नाही असं देखील कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। तर तिथं सापडलेली गाडी या सगळ्या संदर्भात प्रज्ञासिंग ठाकूर यांच्याकडे खरं तर संशयाची सुई वळलेली होती। या सगळ्यावर चर्चा देखील होत होती, पण या संदर्भात देखील कोर्टानं निरीक्षण नोंदवत त्याविषयी देखील कोर्टानं भाष्य केलेलं आहे। प्रज्ञासिंग ठाकूर यांची ती गाडी होती, पण चेसिस नंबर मॅच झाला नाही। त्यांनी ती कार विकली होती। ज्यावेळी त्यांनी गाडी विकली त्याच्या आधीच त्यांनी संन्यास घेतला होता, त्यामुळे त्या या भौतिक जगापासून दूर होत्या असं निरीक्षण कोर्टाकडून आता नोंदवण्यात आलेलं आहे। आणि मालेगाव प्रकरणातील सर्व आरोपींची 17 वर्षांनंतर आता निर्दोष मुक्तता सुद्धा झालेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण या क्षणी पाहतोय। बरोबर 11 वाजता न्यायाधीश कोर्टात दाखल झाले आणि 11 वाजून 2 मिनिटांनी या प्रकरणाच्या निकाल वाचनाला सुरुवात ही झालेली होती। 11 वाजून 24 मिनिटांनी निकाल सुद्धा समोर आलेला आहे। तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे।